तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगची फी वसुली करणाऱ्यांकडून गुंडगिरी, 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। शिवीगाळ करणाऱ्या गुंडांना जाब विचारल्यानंतर पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे दिले होते आदेश। गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य। अतिवृष्टीमुळे बीडमध्ये 3,55,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सरकारनं तत्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात सन्मान करण्यात येणार। पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1 लाख म्हणजे 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अमेरिकेची माहिती। भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय। H-1B व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधींची मोदींवर टीका। राहुल गांधींकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संदर्भ। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप।